जिल्ह्यातील महसूल विभागाला हादरवणारी मोठी घटना मंगळवारी दिनांक 7 रोजी घडली असून गोरेगावचे तहसीलदार किसन बदाने यांच्यासह नायब तहसीलदार जी.आर. नागपुरे व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतला, तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला। या प्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसील कार्यालयात करण्यात आली। यानंतर या सर्व जणांना पुढील तपास कारवाईकरिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार बदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे। यात गोरेगावचे तहसीलदार किशन बदाने, नायब तहसीलदार जी.आर. नागपुरे व एक खासगी व्यक्ती राजेंद्र गणवीर या तिघांवर 7/12/13(1) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कारवाई करण्यात आली। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।